First, characteristics of living things. First time. Achal, tell me what is living things and non-living. Take this book. Things in this picture. Tree, living thing. Hen, living thing. Ball, non-living thing. Right. Thank you. Characteristics of living things means सजीवांचे लक्षणे. There are many kinds of plants and animals around us. आपल्या भोवतीक अनेक प्रकारचे प्लांट्स आणि ॲनिमल्स राहतात. They show some similarities and some differences. ते आपल्यामध्ये खूप साम्य आणि खूप वेगळे डिफरन्सेस दाखवतात. 8. With the help of certain features we can tell that they are all living things. आपल्यामध्ये जे फीचर्स असतात आपण त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की हा लिव्हिंग थिंग्स आहे आणि हा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे. आता स्टोन हा नॉन लिव्हिंग थिंग आहे आपण सांगू शकतो. जो फिरतो चालतो आपण असं सांगू शकतो तो लिव्हिंग थिंग्स आहे. दिस फीचर्स आर नॉट सी इन नॉन लिव्हिंग थिंग्स. असे फीचर्स नॉन लिव्हिंग थिंगमध्ये नसतात. सच फीचर्स आर सेड टू बी द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स. या फीचर्सला कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग थिंग्स म्हणजे सजीवांचे लक्षणे असे म्हणतात. लेट अस स्टडी दिस कॅरेक्टरिस्टिक्स. ग्रोथ. ए बेबी ग्रोस अप टू बिकम ॲन अडल्ट पर्सन, वुमन ऑर मॅन. एक बाळ जो असतो तो मोठा झाल्यावर एका मोठ्या माणसामध्ये मोठ्या मॅनमध्ये त्याची ग्रोथ होते. असंच स्त्री आणि पुरुषांचं पण असतं. ड्युरिंग द पिरियड ऑफ इट्स ग्रोथ द बेबी गेन्स इन हाईट, वेट अँड स्ट्रेंथ. जसं जसं ते बाळ वाढत जातं तसं तसं त्याची हाईट, वेट आणि स्ट्रेंथ पण वाढले जाते. इन द सेम मॅनर ऑल ॲनिमल्स ग्रो इन टू अदर इन सर्टन पिरियड. अशाच पिरियडमध्ये ॲनिमल्स पण असेच ग्रो होतात. जनरली ह्युमन्स रिक्वायर 18 to 21 इयर्स फॉर दिस ग्रोथ. आपण ह्युमन्स आहे त्यांना 18 to 21 इयर्स लागतं ग्रो व्हायला. सगळे कॅरेक्टरिस्टिक्स सांग शॉर्ट. सगळे कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ह्युमन, ॲनिमल्स लाईक डॉग, कॅट, मंकी एक्सेट्रा. कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहेत त्याच्या लिव्हिंग थिंग्सच्या प्रॉपर्टीज? लिव्हिंग थिंग्सच्या प्रॉपर्टीज आहे ग्रोथ, रेस्पिरेशन, एक्सप्रेशन, रिस्पॉन्सिव्हनेस टू स्टिम्युलाई, मुवमेंट अँड फिडिंग. ग्रोथ म्हणजे काय शॉर्ट सांग. Growth means during the period of its growth the baby gains in height, weight and strength. In the same manner all animals grow into adult in a certain period. Next point. Food is necessary for growth. जसं आपल्याला अन्नाची गरज असते तसं प्लांट्सला पण अन्नाची गरज असते. जसं की प्लांट्स मेक देअर ओन फूड इन सनलाईट. प्लांट्स त्यांचं स्वतःचं अन्न सनलाईटमध्ये बनवू शकतात. Plants produce food from water, nutrients in the soil and the carbon dioxide present in the air. प्लांट्स त्यांचं फूड पाण्याने आणि जे न्यूट्रियन्स असतं सॉईलमध्ये त्यांनी आणि कार्बन डायऑक्साईड जो एअरमध्ये असतो त्याच्याने ते आपलं स्वतःचं अन्न बनवतात. दिस प्रोसेस टेक प्लेस इन द लीव्ज ऑफ प्लांट्स. हे प्रोसेस जे असते ते प्लांट्सच्या हरिद्रव्यामध्ये होते. इट्स ग्रो आउट अबाउट इन द प्रेशन्स ऑफ सनलाईट विथ द हेल्प ऑफ क्लोरोफिल इन द लीव्ज. प्लांट्स त्यांचं प्रोसेस जे असते फूडची ते सनलाईटमध्ये करतात आणि तेच प्रोसेस क्लोरोफिलमध्ये पण ते करतात. दिस प्रोसेस ऑफ फूड प्रोडक्शन इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. या प्रोसेसला आपण फोटोसिंथेसिस असे म्हणतो. ड्युरिंग दिस प्रोसेस प्लांट्स गिव्ह आउट ऑक्सिजन. प्लांट ॲपियर मेनली ग्रीन इन कलर ड्यू टू द क्लोरोफिल इन देम. म्हणजे जसं जसं आपल्याला जसं जसं प्लांट्सला गरज असते आपल्याला गरज असते तसं पण ॲनिमल्सला पण फूड्सची गरज असते. ओके. ॲनिमल्स प्लांट फूड बनवतात त्या प्रोसेसला काय म्हणतात? फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिस म्हणतात. आपण का नाही बनवू शकत फूड? कारण आपल्यामध्ये ते क्लोरोफिल नावाचं ते असत नाही. आपल्यामध्ये क्लोरोफिल नावाचं ते कुठे आहे? म्हणजे क्लोरोफिलचा कलर कोणता असतो सर? क्लोरोफिलचा कलर ग्रीन असतो. आणि ते कुठे असतात? ते प्लांट्सच्या लीव्समध्ये असतात ते क्लोरोफिल. ॲनिमल्स अवेअर डू नॉट हॅव क्लोरोफिल. व्हेरी गुड. Hello friends, my name is Amay Rajesh Ubad.
I teach you Akbar and Birbal story. Then start. Once lived their empire. That their name is Akbar. And Akbar nearest now is Birbal, and this is 9 law. Gems. Then one day Akbar said the Mushis spilled the what is punishment there. The full law is stop. Then one man said that hand is cut out. Second man said he pulled to jail and not food and the water. And but Birbal is quiet. Only the little smile. The Akbar said, why you are not saying the that Akbar said the rule we put the Mushi that you his favorite sweets and they one man say you are mad also. The Birbal say the pull that Mushi the grandson Friends, my name is Chandan Mohan Bornare. I will teach you subject maths, second chapter, angles. I will teach you the types of angles. First, आधी टाइप्स ऑफ अँगल केली. पूर्ण आडवा पूर्ण आडवा. म्हणजे पूर्ण बोर्डकडे बघू आणि छान टाइप्स ऑफ अँगल्स. this is the straight angle. Now No, this is the zero angle. okay. What is the measurement of zero angle, sir? The measurement of zero angle is 0 degree. Second, Sir, what is the measure of this angle? tell me. Anushka, tell me. What is the measure of this angle? Right angle. अरे मार्क्स काढून बोल ना. Right angle. Sir, No. Acute angle. take this angles is 10 degree to 80 degree. This angles 0 degree. 0 degree to 0 degree to 80 degree. What is the name? This angle's name is acute angle. Right. This is an acute angle.
than 0 degree but less than 90 degree. Okay. Third, Kushi Didi, tell me 90 degree right angle. right. The right angles measure is exactly 90 degree. Fourth, Computation to reciprocal. Achal, tell me this angle's name and this measure. Actually, don't pay attention in class. Huh? Achal, don't pay attention in class. Bunty, tell me. No. Mami, tell me. Miss, Optical. पहिला पाठ भारत देशમાં ચરાવો એકમેકાને ગાઓ એક અદગાના ભારત દેશમાં હિમાલયાची हिमशिखरती भारत भूमीची आवाज दोरी मोठा आवाज मोठा. गंगा यमुना आणि गंगोत्रीत प्रदूषण इतिहास प्रवाहा बलिदानाचा सरळ अनुक्रमाच्या अंशामध्ये अनविसांच्या जागतिक राष्ट्रभूमीचा पुस्तक खाली घे बेटा. मला नांगत ते पावण्याला भारत भूमीच्या सूक्ष्म रंगाच्या उंचीचा समजलं? काय होतं त्याच्यामध्ये? काय आहे धड्याचं नाव? भारत देश म्हणा पहिला कोण आहे लेखक? लेखक आहे माधवी विचारे माधवी विचारे विचारे. काय म्हटलंय त्या कवितेमध्ये? आ? फक्त वाचायची होती का कविता? बंडूची बावची गावाचा बंडू शांत व कष्टाळू आपण आवाज. आणि बल आणि आबलाव काम बोल असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याचा या स्वभावाने चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं भरायचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं आणि घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं खोट्यावर जायचं चक्कर मारायचा आणि जेवणाच्या वेळी पुन्हा घरी यायचं असं त्याचा दिनक्रम सावळा रंग शिडीत अंककाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू एका वर्षी पिकन पाणी हे बरं झाल्यावर बंडून कुटुंबासाठी नवे कपडे आणि स्वतःसाठी इजार शिवली. दोंडू मामाने कपडे शिवलेले खरे पण त्याच्या अंदाज जरा चुकला. पुढे इजार जरा लांब झाली चांगली 4 बोटे लांब झाली. आता पुन्हा दोंडू मामाकडे जायचं म्हणजे मग इजार जरा 4 बोटे कमी करून टाक ना घालतीस का? हो सकाळी आणखी काय हे जेवण बनवायचं नातीच्या शाळेत जायचं मला नाही जमणार.
सुधीच्या जरा 4 बोटे कापून घालतीस का? नाही दादा, मला केवढा का अभ्यास आहे, पडला आहे. आता माझ्या कॉलेजची वेळ होईल, तू आईला सांग. आई जरा 4 बोटे कापून घालतीस का? ठेव तिकडे तुझी जर बेडून कापून माझ्या हाताचा तुकडा पडतात. आईने इजार एका कोंड्यात फेकली. बंडू घेऊन शेताकडे गेला. सगळीच विचार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूची बायको इजाराचे पाय कापते आणि दोन टाके घालत. आपला भाऊ कितीही राबतो कष्ट करून, पण मला कॉलेजला पाठवतो. मी दादाचं एकही काम करू नये. बंडूची बहीण ही निचाराचे पाय कापते, दंडून टाके घालते. मग उगा खेपलेस पोरावर एवढा राग राबतो पोरगा. बंडूची आई इजाराचे पाय कापते, दंडून lesson number 3 of maths, HCF and LCM. Now we are going to start. सोबत म्हणायचं पण. Which number is neither a prime number खाली. nor a opposite number. Sure. One. Right. Right. Second question. बोलत जा बेटा सोबत. Tell me the square of co-prime. Prime. What is the meaning of co-prime number? Co-prime number means that that is neither prime, No common factor. no common third. 17 and 19. 17 and 9. Very good. Miss, what is the smallest prime number? 2. मॉर्निंग
बच्चों, मैं आपको आज सिखाने जा रही हूँ हिंदी का 6वां लेसन मेरा अभाग्य। फरवरी 1936 में मुझे शांति निकेतन जाना था। वहाँ एक साहित्य कार्यक्रम होने वाला था। मैं बहुत ही उल्लसित था क्योंकि उस कार्यक्रम की अध्यक्षता स्वयं गुरुदेव रविंद्रनाथ ने की थी। निश्चित दिन कोलकाता से हम बहुत सारे लोग शांति निकेतन के लिए रवाना हुए। लगभग 1 दर्जन हिंदी वालों का यह दल शांति निकेतन के सुंदर अतिथि भवन में ठहराया गया। यह अतिथि भवन अशोक वृक्षों के सघन उपवन के बीचों बीच बनाया गया था। बहुत ही सुंदर, बड़ी और अच्छी इमारत थी। वह जैसा सोचा था वैसा ही पाया। ऊपर की मंजिल के एक कमरे में हमें ठहराया गया। कमरे के बाहर एक विस्तृत बरामदा था। बरामदे करीब 4 बजे होंगे। गुरुदेव की धारणा थी कि कुछ 2-3 आदमी ही होंगे, पर जब उन्होंने हम 14 जनों को देखा तो मजाक में उन्होंने कहा, अब मेरी क्षमता दरबार लगने की नहीं रही। इस मकान में जगह भी कमी है। फिर हम सबको गुरुदेव से परिचय कराया गया। बाद में वार्तालाप शुरू हुआ। ओके मिस। रविंद्रनाथ टैगोर कौन थे मिस? रविंद्रनाथ टैगोर ये एक समाज सेवक थे और उनका एक स्कूल बहुत फेमस है। उसका नाम क्या है? शांति निकेतन। शांति निकेतन। शांति निकेतन की खासियत क्या है? वहाँ पे बच्चों को ओपन स्पेस में, गार्डन में, जंगल में वो स्कूल थी। ऐसे 4 दीवारों के बीच नहीं थी। ये उसकी खासियत है। ठीक है, पढ़ाई करो अच्छे से मिस। ओके, तालियां। आज मैं सिखाने जा रही हूँ हिंदी का 6वां पेटूराम। उसको फोल्ड कर बेटा। पेटूराम। चलिए, भोजन तैयार है। आप भोजन कीजिए। मैं क्या आप भोजन नहीं करेंगे? आज मेरा उपवास है। तो उपवास में कुछ तो लेते होंगे। थोड़ा बहुत खा लेता हूँ। फिर उसको खाली कर बेटा। सकोच को कैसा रुपया बताइए। पेरू नहीं मिस, सफरचंद, मिठाइयाँ, बस इतना खाया। सफरचंद को हिंदी में क्या बोलते हैं मिस? ओके। गुड मॉर्निंग मुलांनो, मी आज तुम्हाला सायकल म्हणजे मी आहे ना हा धडा शिकवणार आहे। सायकल म्हणजे मी आहे ना, लहानापासून मोठ्यापर्यंत सहज वापरता येणारे वाहन म्हणजे सायकल। पर्यावरण व आरोग्याच्या दृष्टीने हितकारक, कमी खर्चिक, वापरण्यात सहज असलेली सायकल। स्वतः आपली माहिती या पाठात सांगत आहे। हा एक आत्मस्थानक पाठ आहे। मी आहे सायकल। काही लोक मला दुचाकीही म्हणतात। तसं म्हटलं तर माझा जन्म 1690चा फ्रान्स देशातील MD सर्वेस हे माझे जन्मदाते 1876 साली SH
लॉसन यांनी मला गती यावी म्हणून पेडलला साखळीची दंडबकडी बसवली, पण मला खरा वेग आला तो रबरी टायरामुळे. 876 साली जॉन बॉईल डनलॉप यांनी ते शोधून काढले होते. पहिले 200 वर्ष मी रखडत चालले, पण पुढची 100-150 वर्ष मी कधीच थांबले नाही. माझा प्रचार प्रसार आणि वापर खूप मोठ्या प्रमाणात झाला. जगातील असा एकही देश नाही जिथे माझा वापर होतो नाही. लहान मुलांचे पहिले वाहन खेळण्याला लाकडी घोडा असेल, पण दुसरे वाहन मीच आहे. आई वडील आपल्या मुलांना सायकल हमखास आणून देतात. का माहीत आहे? एक तर किंमत माफत आणि अपघाताची शक्यता एकदम कमी. बस. नाही. तुम्ही त्यावर ओके, मला सांगा मिस की तुम्ही सायकल कशी शिकल्या चालवायला? पहिले मी माझ्या पप्पांनी मला सायकल पकडून शिकवलं आणि मागचे 2 टायर लावून दिले, तेव्हा मी सायकल शिकली. अच्छा. आणि मागचे 2 टायर नसते लावले तर काय झालं असतं मिस? आपण पडले नसते. आपण पडले असते की नसते मिस? नसते. अच्छा. तुम्ही पडल्या होत्या का मिस सायकल चालवताना? हो. मीच मला सायकल चालवता येत नाही, मग मी कशी शिकू? मग तुम्ही पहिलीला लहान शिकली, मोठी शिकली. मन असं पहिले लहान शिकायची. पण मग आता लहान सायकलवर मी बसेन का? मग तुम्ही प्रॅक्टिस करायची ते मोठ्या सायकलवरती ते 2 मग मला आता ओमची सायकल चालवावी लागेल का? नाही. ओके, ठीक आहे. व्हेरी गुड. सुरू झालं. बिंदू रेषाखंड आणि रेषामध्ये काय फरक असतो? रेषा बाण असतो दोघीकडे. बाण कशासाठी असतो? बाण तो कशासाठी करत असतो? रेषा कशी काढली जाते? मिस मला बाण पाहिजे. मला धनुचे पाहिजे. मग चांगला नाही आला. याला काय म्हणतात? आणखी काय आहे मग? हे रेषाखंड आहे. नावावर टाकायचं. नाव टाकायचं. मिस खंडात भूगोल असता. मिस खंडात भूगोलात असता. मीच रेषा सरळ काढली तर नाही चालत का? चालतं ना. ठीक आहे. रेषेचं नाव काय आहे मिस त्या? रेषा कोणती आहे? रेषा ही आणि रेखाखंड ही. नाही, नाव काय? AB AB रेषाचं आहे आणि रेखाखंडाचं AB आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. Hello friends, I am Shruti and I am teaching you parallel lines. First, I am wishing you happy Teachers Day. थँक्यू बेटा.
Parallel lines. Parallel lines means what? Lines that do not intersect each other. We call this as parallel lines. These are parallel lines, means they are cloplan. These lines do not intersect each other, and these are intersecting lines. They intersect each other. And the some angles we study now. Give names, angles of parallel lines. And is transversal. We know about corresponding angle. Corresponding angles. Which are corresponding angles? Angle A and angle E. Corresponding angles are equal. Means angle A equal to angle E. Means suppose this measure of this angle is 60 degree, then the measure of E also 60 degree. And B, F, C, G and D, H are corresponding angles. Next, alternate angles means this. C and F, D and E, they are also alternate angle are also equal. Means angle C equal to angle F, angle D equal to angle E, and interior angle means they present in the either side of these parallel lines are C, E, D, F. Measure of interior angles equal to 180 degree. And linear angle in linear pair. These are angle in linear pair. Sum of these means angle E plus angle F equal to 180 degree. We take up sum for this. Measurement of this angle is 95 degree is given, and we want to solve it. R, H, D and P. K and D is transversal, and we want to solve this angle BHR. What is the measure of BHR? These are angle in linear pair. Means 180 minus 95 degree equal to angle THR. Angle in linear pair. What is measure of this angle? 85 degree. Okay, if you want to ask question, you can ask. What is the sum of interior angles? 180 degree. And what is the meaning of linear pair? Linear pair means the angle in this Angle formed by transversal and parallel line. What is the meaning of transversal? Transversal means the line intersected the parallel lines. Only this line is called transversal for the case of parallel lines, or any other lines also? Any other lines Also. What is the meaning of coplanar lines? coplanar means they are at same plane. They are in the same plane. What is the meaning of plane? Plane means the parallel lines, four parallel lines. Plane means flat. Plane means the flat surface. Thank you. Thank you. Our chapter name is Tell me your name.
Hi friends, my name is Dimple Patel and I will teach you science. Chapter name is energy flow. Ecosystem. So first, what is meant by ecosystem? You already learned what is meant by ecosystem and what are the types of ecosystem, but let's recall them. The biotic and abiotic factors and their mutual interactions from an ecosystem. जैविक आणि अजैविक घटक आणि त्यांच्या नो नीड टू एक्सप्लेन इन मराठी. जे बायोटिक आणि अबायोटिक फॅक्टर्स अँड देअर म्युच्युअल इंटरॅक्शन्स फॉर्म एन इकोसिस्टीम. बायोटिक आणि अबायोटिक जे हे घटक असतात त्यांचे म्युच्युअल इंटरॅक्शन्स इकोसिस्टीम्स बनत असते. आता विच आर द डिफरंट टाइप्स ऑफ इकोसिस्टीम. There are two main types of ecosystem. There are first aquatic ecosystem and second is terrestrial ecosystem. A ecosystem that is found only in water bodies, thus this type of ecosystems are known as aquatic ecosystem, and second type terrestrial ecosystem. A ecosystem that found only on land forms, such type of ecosystem are known as terrestrial ecosystem. There are two main types of aquatic ecosystem. First is freshwater ecosystem. And second is marine water ecosystem. Marine water ecosystem. Such that the terrestrial ecosystem have also very subtypes, but they are few. मी तुम्हाला फक्त 2-3च सांगतो. जसं एक्झाम्पल आहे टेगा, टुंड्रा, डेझर्ट्स, रेन फॉरेस्ट आणि एक्सेट्रा एक्सेट्रा. आता त्याच्यातलं primary consumers is an organisms that feed on primary producers. They are usually herbivores that feed on autotrophic plants. हे जे प्रायमरी कन्झ्युमर्स असतात हे पूर्णपणे प्रोड्युसर्स म्हणजे इकोसिस्टमचे प्रोड्युसर्स प्लांट्स असतात. ते पूर्णपणे प्लांट्सला गवत झाडं झुडपे खातात आणि त्यांचं अन्न पोट भरत असतात. एक्झाम्पल ग्रासहोपर. ग्रासहोपर, रॅबिट एक्सेट्रा. याच्यातली सेकंड टाईप आहे सेकंडरी कन्झ्युमर्स. Secondary consumers, on the other hand, are carnivorous and prey on other animals. These consumers use herbivores as their food. हे जे सेकंडरी कन्झ्युमर्स असतात हे कार्निव्होरस म्हणजे मांसाहारी असतात. ते हर्बिव्होरस ॲनिमलला त्यांच्या जेवणासाठी यूज करत असतात. म्हणजे जे गवत खातात त्यांना हे मांसाहारी प्राणी खातात. एक्झाम्पल आहे फ्रॉग, आऊल एक्सेट्रा. आता याच्यातलं येतात थर्ड टाईप ॲपेक्स और टॉप कन्झ्युमर्स. So, what is apex or top consumers? These consumers use herbivores and carnivores as their food. No other animals feed on top consumers. हे जे कंझ्युमर्स असतात हे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्राण्यांचं प्रे म्हणजे शिकार करतात आणि त्यांना खातात. आणि नो अदर ॲनिमल्स फीड ऑन टॉप कन्झ्युमर्स. त्यांच्यावरती कोणीच डिपेंड राहत नाही, त्यांना कोणीच खात नाही. एक्झाम्पल टायगर, लॉयन. याच्यातली फोर्थ टाईप आहे ओमनिव्होरस. ओमनिव्होरसमध्ये आपण ह्युमन बीइंग्स इन्क्लूड.
animal that has the ability to eat and survive on both plants and animals matter. ओमनिव्होरस ऑर्गॅनिझम्समध्ये ॲबिलिटी असते, ते प्लांट्स पण खाऊ शकतात आणि ते ॲनिमल्सचं मॅटर पण खाऊ शकतात. याचे एक्झाम्पल आहे ह्युमन बीइंग म्हणजे आपण. चिंपांजीज हे एक्सेट्रा. आता याच्यानंतर आपण झालं. थँक्यू. ओके मिस, मला क्वेश्चन विचारायचे. आज क्वेश्चन्स. Miss, tell me a food chain. फूड चेनचं एक्झाम्पल. प्लांट्स. प्लांट्सवरती कोण डिपेंड असतं? ग्रासहॉपर. ग्रासहॉपरला वर डिपेंड फ्रॉग. फ्रॉग कोणावरती? फ्रॉगवर स्नेक डिपेंड असतो. तो स्नेकला ईगल खातो. ईगलला डिकम्पोज, तो जर ईगलला कोणी खाल्लं पण नाही तरी तो जेव्हा मरणार आहे तो तेव्हा त्याला डिकम्पोजर्सच खाणार आहे, तो डिकम्पोज होणार आहे मातीमध्ये, म्हणून डिकम्पोजर्स. गायिका करते आहे. ईगल मध्ये पण हे राहिला. ओके. My name is Sakshi Smita Sona. मी फर्स्ट वाला इलेक्शन गेला. Plus minus 3y is equal to 8. 3y equals 3 ने मल्टिप्लाय केलं ना मिस. मग 3 ने 3ला मल्टिप्लाय केल्यावर 9 येईल ना बेटा. 5 आणि 9ची प्लेस उलटी पुलटी झाली आहे. एक मिनिट. अच्छा हां, बरोबर. हां, ओके, सॉरी, माय मिस्टेक. 10 equal to 6 आणि 8. 9 + 5 ॲडिशन पहा पुन्हा. 50. 14. एट मायनस 3 न मिस. हां, बरोबर. मायनस साईन, -3 बरोबर.
minus 3 upon minus 3 A1 जाती A1 y is equal to minus 1 थँक्यू थँक्यू म्हणायचं. Thank you. माझं नाव आहे ओम विजय चोपडे. मी आज सांगणार आहे क्लासिफिकेशन ऑफ किंगडम प्लांटची. सनफ्लावर्स येत नाही त्यांना म्हणतात क्रिप्टोगॅम्स आणि ज्यांना सनफ्लावर येतात त्यांना फेनोलॉगॅम्स म्हणतात. क्रिप्टोगॅम्सचे तीन भाग पडतात. पहिला आहे फेलोफायटा. दुसरा आहे ब्रायोफायटा. आणि तिसरा आहे टेरिडोफायटा. फेनोलॉगॅम्सचे दोन पार्ट पडतात. थँक्यू. दोन भाग पडतात. एक आहे मोनोकॉट. दुसरा आहे डायकॉट. मोनोकॉटमध्ये सीटला एकच पार्ट राहतो आणि डायकॉटला सीटला दोन पार्ट राहतात. त्याला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. क्रिप्टोगॅम आणि फेनोलॉगॅम मध्ये काय फरक आहे सर? क्रिप्टोगॅम्स सनफ्लावर बिअर करता आणि फेनोलॉगॅम करता की नाही करता? नाही करता. आणि फेनोलॉगॅम्स करतात. याच्यामध्ये अलगी कुठे येतील? क्रिप्टोगॅम्स क्रिप्टोगॅम्समध्ये येतील. क्रिप्टोगॅम्समध्ये कशामध्ये येतील अलगी? फेलोफायटा. ओके. My name is Mansi Chandrakant Patil. Lesson दुसरा वर्ग समीकरण विवेचे खाची काय आधी हेडिंग टाका. प्लस 25 का मायनस मायनस प्लस? एकच तर मायनस आहे तिथे. मल्टिप्लाइड बाय 2 आहे ना अजून. 28 तुझा 56 मायनस आहे ना बेटा. मग सबट्रॅक्शन काय होईल? 56 मायनस 25 करावं लागेल. पटकन मायनस 31 येईल तिथे आन्सर. ओके थँक्यू.
पण ते 5 स्क्वेअर आहे ना मायनस करायचं. Good afternoon, students. Today we can study about classification of animal. Invertebrates animal, they have two types. First, invertebrate and cold-blooded animal cannot maintain their body temperature with the change of environment. In warm-blooded, they have two types: mammals and birds. In mammals, like deer, whale, etc. And in birds, peacock, P-E-A-C-O-C, peacock, eagle, etc. And in cold-blooded animals, have three types. First, fish, more than in a pair of 3 legs. Anyone can tell us which type of insect come here? Cockroach? Pair. And all insects, Arthropoda, and also butterfly, and more than 3 pairs of legs. Paisa, earthworm and legs. Oh, I don't know what is it called. Spider, yes. Thank you, Karen. Now next. Hello friends, my name is Prathamesh Shemanja Alvedar, Maths, Sera Sunset Point 8. Question first. Plus 6 plus 8 plus 16. सर सांचे गोल करा ना सर इकडून कंप्लीट करा ना. समसंख्या म्हणजे काय होते सर? समग्र संख्या होते का असते ती 2. प्रथमेश. Thank you for watching. How to solve the equation by determinant method, or it is also known as Cramer's rule. Determinant method. This method was first given by a Swiss mathematician Gabriel Cramer, so it is also known as Cramer's method. The determinant is also known as D. The formula to find D, dx is equals to C1 upon C2 and B1 upon B2, minus 11 minus 10 and 3 upon 4, minus 11
equals to minus 44 minus 30 is equals to minus 44 and minus minus with plus 30 is equals to plus minus 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 40 dy is equals to a1 a2 and c1 c2 a1 इक्वल्सचे साईन द्या ना मिक्स equal to c1 minus 11 and c2 minus 7 तुम्हाला इक्वल टू आवडत नाही का मिक्स 5 into minus 10 minus minus 11 into 2 equal to minus 50 minus 22 equal to minus minus plus minus 50 plus 22 minus minus sorry plus minus minus is equals to minus 28 d is equals to dx upon d x is equals to x is equals to dx upon d dx ची value minus 14 upon d ची value 14 with minus 1 x is equals to minus 1 y is equals to dy upon d is equals to dy minus 28 upon d ची value 14 1 and minus 2 y is equals to minus 2 thank you. I am Kajal Amit Patil. I am here to tell you about how to solve different equations by computing square. Let us take the equation x squared minus 8. X squared minus x minus 20 is equals to 0. This equation is in standard form, so we have to take the constant near to the 0. Now, the formula of completing square method is half into coefficient of x square. Now, the coefficient of x is 1, so half into 1 is square. 1 into 1 is 1 and 2. 1 square 1 and 2 square 4. Add 1 upon 4 on both the sides of the above equation. The equation is x square plus x plus 1 upon 4 plus 20 plus 1 upon 4. The equation becomes x square minus x plus 1 upon 4 plus 20 plus 1 upon 4. Now, take this term, this sign and the squares. There is nothing here, so we can take 1, then cross multiply. This term will remain as it is, and you have to multiply it every year. This term becomes 81 upon 4. Taking out the squares, you will get. Now, this has to be plus or negative. So it will become x plus half is equals to plus 9 upon 2. This will move here. So it will become 8 upon 2, that is 4. And x plus 1 upon 2 is minus 9 upon 2. This one will move here. So it will become minus 10 upon 2. That will give you minus 12. Thank you. माझे नाव चेतेश राजेंद्र सुलोने. मी तुम्हाला सम कसे सोडवायचे हे शिकवणार आहे.
हा बॉक्स 10 आणि हा बॉक्स युनिटचा असतो. हा 10 हा युनिट. आता इथं ही खाली जागा आपल्याला जो सम्स मांडायचा असतो पहिले असा बॉक्स टाकायचा, मग इथं साइन, मग आता नंबर. सर ते साइन कसलं आहे? ते साइन प्लस. ओके. आता नंबर 1 प्लस 2, 1 प्लस 2. आता इकडे 4 प्लस 6. आता 4 पहिले टेन्स न करता युनिटकडे जायचं. बट युनिटचा नंबर कोणता आहे पहिला? इकडे टेन्सला बघायचं. टेन्सला बघितलं की टेन्सचा पहिला नंबर 1. मग इकडे युनिट टेन्स आणि इकडे युनिट. युनिटचा नंबर 4. मग 1 4 14. मग आता 4चा घ्यायचा. 4 प्लस 6. 6 आपण 4च्या पहिल्या 4 मध्ये 6 ऍड करायचे. 6 मिळवू शकतो का? नाही. मग 6 मध्ये 4 मिळवायचे. मग हे 6 बोट. मग त्याच्यामध्ये 4 मिळवायचे. 6 7 7 7 8 9 10. मग हे 4 बोट मिळवले. 1 2 3 4 9 येतात. मग इथे लिहायचं 4 + 6 आहे ना बेटा. 4 प्लस 6. मग 4 मध्ये 6 मध्ये 4 मिळवायचे ना. मग नाही तर मग 4 मध्ये किती 6 4 मध्ये 6 मिळवले तरी चालतील. 4 मध्ये 6 मिळवले तरी चालतील आणि 6 मध्ये 4 मिळवले तरी चालतील. काही पण दोघांपैकी एक केलं तरी उत्तर एकच येणार. मग आपण पहिले 4 मध्ये 6 मिळवतो. 4 मध्ये 6 बोटं मिळवायची. 5 6 7 8 9 10 10. मग आता 6 मध्ये 4 मिळवतो. 6 मग आता 4 7 8 9 10. मग तर 10. आता मग सर आपण आता 10च लिहिणार आहे का तिथे? नाही, मग इथं हाय इथं 10च्या ऐवजी इथं आता आहे ना इथं 0 लिहायचा आणि इथं 1 लिहायचा. आता 1 + 1 2. मग 2 प्लस 2 4. मग आता इथं 4. नमस्कार, माझे नाव मोळा राजेंद्र सोलोने. मी तुम्हाला 1 to 100 आणि ABCD शिकवणार आहे. A for apple, A for apple. B for ball, B for ball. मोठा काढ. C for cat, C for cat. Silence. D E for dog, E for dog. E for dog. E for elephant, E for elephant. F for fish, F for fish. J for grape, J for grape. H for hen, H for hen. I for ice cream, I for ice cream. J for joker, J for joker. L for lion, L for lion. M for monkey, N for monkey. N for nest, N for nest. O for orange, O for orange. P for parrot, P for parrot, P for parrot. Q for queen, Q for queen. U for umbrella, U for umbrella. V for van, V for van. W for watch, W for watch. X for X-ray, Y
तसाच असतो का? नाही मग असं असतो सर C. तो सी उलटा लिहिला का तुम्ही? हे बा सी असावा तो नाही हा सर के फॉर काईट तर मला दिसतच नाहीये. कुठे असतो के फॉर काईट? काय पण काय तसा तो अरे के फॉर काईट कुठं असतंय विचारलं. के फॉर काईट कसा असतो हे नाही विचारलं. कुठे आहे बेटा के सर के फॉर काईट कुठे आहे? नाहीये. जाऊ द्या तुमच्या एबीसीडी मधला के फॉर काईट गायब झाला. तुम्ही असंच करता. नाव तर सांग. My name is Soap. Roly poly, up, up. Roly poly, down, down. Roly poly, in. Roly poly, do your left side. आउट खाल्लं. Roly poly, up. Roly poly, do your left side. Roly poly, do your right side. आधी से हम two, बोला रे. 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 6 जा 12, 2 7 जा 14, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 2 10 जा 20, 3 1 जा 3, 3 2 जा 6. Good morning, sky. Good morning, sun. Good morning, beauty. या. Lunch. Then, good morning, bird. खूप लेट आले सर. एक तास लेट आले म्हटलं. नाही आज खेळायचं. काय खेळायचंय? बस राहू दे. बस राहू दे बेटा. ए मोरया तूच गणपती बाप्पा आहे आम्हाला तुमच्या. हा अजून बर एबीसीडी. मला बोल. डान्स करता येतो का? डान्स येतो का तुला? मग काय येतं? गाणं म्हणता येतं? म्हण मग. म्हण पटकन. म्हण लवकर. कोणतं गाणं येतं तुला? म्हण म्हण मग. My name is Mohit Kashnak Sanse.
roly poly up up up. Roly poly down down down. Roly poly knee. Roly poly out out. Roly poly do left side. आणि रोली पोली डू युअर Right side. हा लेफ्ट साइड कोणती आणि राईट साइड कोणती सर इकडे सर लेफ्ट साइड कोणती आहे इकडे चुप आहे. हा सर लेफ्ट साइड ते आहे का आणि राईट साइड आणि राईट हँड कोणता आहे राईट हँड तुम्ही जेवण कोणत्या हाताने करतात ह्या हाताने करतात का उजव्या मग करून आले का तुम्ही सकाळी मग डबा आणलाय का आमच्यासाठी नाही आणला बरोबर अजून आम्हाला काय शिकवताय तुम्ही आज ABCD हा बोल वक्रतुंड महाकाय सर्वकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्वदेव सर्व कार्य सर्वदा हा अजून मनातल्या मनात म्हणताय का सर झालं का सुरू कर माय नेम इज सेजल काय करते ABCD ABCDEFG HIJKLMNOP QRSTUVWY YZ हा अजून Twinkle twinkle little ऍक्शन कर Twinkle little star, how I wonder what you are. Up the wonder what you are. like a diamond in the sky. जोक सांगणार होती म्हणे तू दादानी बोलतो. बोल ना बोल सांग कोणता जोक सांगणार आहे सांग बच्चों दिल्ली में कुतुब मीनार है. पढ़ने आता है सोने पढ़ने. मैंने क्या पढ़ा अभी 7 दिन में कुत्ता बीमार है. ठीक आहे छान आहे व्हेरी गुड जल की रानी है जीवन उसका पानी है. हाथ लगाओ तो डर जाएगी बाहर निकालो तो मर जाएगी. अजून राणी राणी Johnny is Papa, eating sugar no Papa, telling lies no Papa, open your mouth ha ha ha. चला वंशिका तुझे हेअर कुठे आहे नोज आईज इयर माउथ टंग हँड फिंगर लेग स्टमक कुठे आहे आणि त्या सांग. Raya Gauret Patil. बोल ना 2 लेटर वर्ड तुला केले ना They want to teach us spelling. नाही रे 2 लेटर वर्ड्स ON ऑन HE SO ISE 3 लेटर
CO2H4 विसर बरं जाऊ दे, तुझी मॅसेज मग 1 2 3 चे स्पेलिंग बोल बोल ONE 1 हम्म. TWO2 हम्म. H अरे नाही THREEE 3 हम्म. FOR यू आर UR 4 फाईव्ह विसर ए बाई मी काय विसरला. ठीक आहे सांग बेटा. एक कावळा होता तो फिरायला जात होता हे बोल बेटा बोल एक खारुताई होती मग तिच्या बाळाची आंघोळ करत होती ती मग त्या कावळाला त्याचं पाऊस आला मग त्याचं घर वाहून गेलं मग तो खारुताईकडे आला तर ती त्याच्या बाळाची आंघोळ करत होती मग त्याने बोललं की खारुताई खारुताई उघडदार मग ती बोलली की माझ्या बाळाची मी आंघोळ करते मग तो 5 मिनिटांमध्ये परत आला मग तो परत बोलला खारुताई खारुताई परत उघड मग त्याच्या बाळाला जेवण देत होती ती मग परत आला खारुताई खारुताई उघडदार मग सुट्टे बसा. त्या खारुताईने बोललं की रोहन उसके बाद हे सगळं बॅग रेन दे बॅग टोपी दे. झाली बेटा My name is Vedant Surajwati. I study in I study in first first class. now. This is a head. This is a hair. This is a hand. This is a arm. This is a shoulder. This is a stomach. This is a leg. This is a nose. This is a ears. This is a neck. This is a teeth. This is the tongue. This is the lips. This is the cheek. And this is the leg. अजून This is a toe. Johnny Action कर. Johnny is Papa. Eating sugar, no Papa. Playing lying, no Papa. Hugging at ha ha ha. What is your name? What is your name? तुझं नाव काय आहे? My name is Love Prasanna Ambolkar. ओके गुड. तुला अजून काय करायचंय? मला कोकणतुंड मन हात जोड. कोकणतुंड माकालो सई गलती समर्तव निरी सोननुनत दे लालना सर्व काय ओके व्हेरी गुड. A for apple. A for apple. B for ball. B for ball. C for cat. C for cat. D for dog. D for dog. E for elephant. E for elephant. F for fish. F for fish. G for jug. G for jug. J for jug होता है. K for kite. K for kite. L for lion. L for lion. M for monkey. M for monkey. N for
Net. N for net. O for orange. O for orange. P for parrot. P for parrot. Q for queen. Q for queen. U for umbrella. U for umbrella. R for rabbit. R for rabbit. S for sun. S for sun. T for table. T for table. U. U for umbrella. V for Van. V for van. W for watch. W for watch. S for Christmas tree. X for Christmas tree. H for Y. Y for yak. J for zebra. J for zebra. सांगायचंय का दुरांचे रास पाटील बोला. इकडे बघ मोबाईल मध्ये. सिद्धिविनायक नमो नमः अष्टविनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया वक्रतुंड वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. आताची घडी बांध. हाताची घडी कर. 1 2 3. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ABCD ABCD येतो. इथे म्हण. A for apple, B for ball, C for cat, D for dog, E for elephant, F for fish, G for grapes, H for hen, I for ice cream, J for joker, K for kite, L for lion, M for monkey, N for nest, O for orange, P for parrot, U for queen, R for rabbit, S for sun, T for tiger, U for umbrella, V for violin, W for watch, X for X, Y for yak, Z for zebra. 1 2 ची स्पेलिंग सांग. स्पेलिंग. ON1, TWO2, THR3, A for river, FI5, SI6, SN7, EIGH, E8, N9, N10.